हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवकिक. हॅरी पॉटर स्टुडिओ टूर पार्ट 2 मध्ये आपण पुढे बघितला हॉगवर्ड कासल. कासलचा लाईट शो झाल्यावर त्याने पुढे गोबलेट ऑफ फायर रिलेटेड एक शो दाखवला. पुढे आम्ही गेलो स्टुडिओमधल्या अशा ठिकाणी जिथं जाणं हे हॅरी पॉटर मूवीचा फॅन असलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असेल असं मला वाटतं. ते म्हणजे हॉगवर्ड स्कूलमधला द ग्रेट हॉल. तो भव्य दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा मी आत गेलो तेव्हा इतकं भारी वाटायला लागलं. असं वाटत होतं जेव्हा पहिल्यांदा हा मूवी बघितला त्यावेळी असं वाटलेलं इथं आपण कधीतरी गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण उभे असतो तेव्हा ती फिलिंगच काहीतरी वेगळी असते. पुढे आम्ही बघितलं हॅरी पॉटरमध्ये वापरलेल्या प्रत्येक ओरिजिनल गोष्टी त्यांनी स्टुडिओमध्ये ठेवल्या होत्या. जसे त्यांचे क्लॉथ्स, हा डिल्युमिनेटर, फर्स्ट पार्टमध्ये यूज केलेला पारस पत्थर, ती सुनहरी गेंद, फर्स्ट पार्टमधला तो मिरर, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. नंतर आम्ही गेलो गरुडद्वार कॉमन रूममध्ये. ती पण सेम फोर्थ पार्टमध्ये जशी होती तशीच डेकोरेट केली होती. ही गरुडद्वारमधल्या लोकांची बेडरूम. त्यानंतर आम्ही गेलो डंबलडोरच्या ऑफिसला. ऑफिस ही जसं सेम मूवीमध्ये आहे तसंच दाखवलेलं आहे. तिथल्या गोष्टीसुद्धा मूवीमध्ये जिथं ठेवल्या होत्या तिथंच होत्या. डंबलडोरनी यूज केलेला ओरिजिनल ड्रेस, तो फिनिक्स पक्षी, ते मेमरीजवाले ते काचेच्या छोट्या बॉटल्स, त्याही तिथं होत्या. त्यानंतर बघितलं आम्ही स्नेपचं ऑफिस. आणि त्यानंतर आम्ही गेलो पुढे जिथं गोबलेट ऑफ फायरमध्ये जे बाहेरच्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट तिथे जेव्हा येतात त्यांची एंट्रीचा जो शो असतो तो तिथे त्यांनी लाईव्ह केला होता.